नमस्कार, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज पुन्हा एकदा आपण छान अशी पौष्टिक दाल खिचडीची रेसिपी घेऊन आलेलो आहे. आज बनवूयात छान असा राजमा आणि राईस. त्यासाठी थोडंसं तूप टाकायचं आहे कुकरमध्ये, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा थोडासा कच्चेपणा जाईल आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईल असं छान परतवून घ्यायचं, म्हणजे त्याची टेस्ट त्याच्यामध्ये राहणार नाही. कसं लहान मुलांना टेस्टचा स्मेल आणि बर्ड्स खूप चांगले असतात, त्यांना जर ते आवडलं तरच ते आवडीने खातात, नाही तर ते खात नाहीत. त्याच्यामध्ये थोडासा बटाटा टाकून घ्यायचा आहे, हळद टाकून घ्यायचे आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स आहे आपला आजचं ते म्हणजे राजमा. राजमा हा अतिशय पौष्टिक असतो आणि नुसता राजमा दिला तर मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला काही ना काही त्याच्यात टाकून बनवून खाऊ घालावा लागतो. आणि आत्ता जे तुम्हाला दिसतंय ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे मोरिंगा पावडर. सगळ्यात चांगली इम्युनिटी बूस्टर आहे आणि ती आपल्याला रोजच्या जेवणामध्ये अगदी चिमूटभर अशी प्रत्येक वेळेस दिवसातून एकदा आपल्याला ॲड करायची आहे. तर आज ती मी ह्या राजमा राईसमध्ये केलेली आहे ॲड. आणि हा असा छान राजमा राईस झाला आणि ही माझी गोडुली आद्या आणि तिलाही तो खूप आवडला. थँक्यू. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.